नमस्कार. आवाज येतोय? हॅलो. हॅलो. हॅलो आहे ना? येतो ना आवाज? हा, मला आवाज येतोय. चालू कर, सुचिता चालू कर. सुचिता सुचिता चालू कर. हा हा येतोय आवाज. फोटो कुठे भासते कशाला? फोटो कुठे? सुचिता कोणाची मुलाखत घेणार आहे? या अनम्यूट करा, अनम्यूट सगळ्यांनी. गेलं का? हां. आले वरती. कसं म्यूट केलाय. ते म्यूट केलंय. तिला हे कर ना. तिला फोन कर. हा? हॅलो. दोन मिनिटं सगळ्यांना ऍडमिट होऊ दे, कारण मलाच ऍडमिट करावं लागेल ना, म्हणून 2 मिनिटं. हॅलो. म्यूट कर. ठीक आहे. स्क्रीनवर नाही बघ, स्क्रीनवर नाही. म्यूट करायचं सगळं. म्यूट कर.
बाकीच्यांनी आपापले कॅमेरे म्यूट करा, व्हॉइस कॅमेरे म्यूट करा, आवाज साऊंड म्यूट करा आपल्या सगळ्यांनी. नाही दिसत ते कुठे आहे? आम्ही मिटिंगला घेतो गुगल मीटवर. पाय 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 सगळ्यांनी आपला व्हॉल्यूम म्यूट करा प्लीज. म्यूट केला जाएगा हे इकडून आहे. नमस्कार, आवाज येतो सगळ्यांना माझा? येतो? होय होय येतोय. माझं नाव सिद्धवेद येत असेल तिकडे.
सर्वांना नमस्कार. मी संदीप राऊत. इंटरव्ह्यू नाहीये, दोघांचा आहे. स्टार्ट करूया. हो, करूया. प्रवीणाताई आणि राजूभाई, तुम्हाला ऐकायला येत आहे? हो येतंय ऐकायला. येतो ना, ऐकायला येतं ना? हो ऐकायला येतो. बहुतेक सुभाषित रोज वाचतो, आज प्रत्यक्ष बघतोय. थँक्यू. सगळ्यांनी आपला व्हॉल्यूम आहे तो म्यूट करा, कारण त्याशिवाय आपला आवाज बरोबर जाणार नाही म्हणून. आज बंद करायचं का? बाकी सर्वांनी म्यूट करा. ओके. नमस्कार. माझ्या सर्व माझे नातेवाईक आहेत, प्रेम जिव्हाळ्याचे नातेवाईक, त्या सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार. आज आपण खरं तर सगळेजण, जसं संदीप बंधूने सांगितलं त्याप्रमाणे, सगळे एकमेकांना ओळखतो तसं काही नाही, बरोबर? म्यूट झाला, म्यूट. आवाज येत नाही. आवाज म्यूट झालाय. आवाज येत नाहीये. म्यूटचं बटन ओपन कर. तर आपल्या प्रेम जिव्हाळ्या ग्रुपवर प्रेम काय प्रॉब्लेम आहे? आता येतंय? प्रॉब्लेम नाही. म्यूट होतोय किंवा आवाज अरे होत नाही, ह्याच्या प्रॉब्लेम आहे लॅपटॉप. म्यूट होतोय. ते सुचीचा काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तिचा आवाज येत नव्हता. आता ती मोबाईलवर जाते, मग सगळ्यांना आवाज येईल. अरे आम्ही सगळे एकाच ठिकाणी आहोत आणि भावंड एकाच ठिकाणी आहोत सगळे. पुन्हा एकदा सुरू करते की आपण आज सगळ्यांनी, तुम्ही म्यूट करा ना, सगळ्यांनी आवाज कमी करा. काय झालंय की आपला ग्रुप होऊन बरीच वर्ष झाली. संतोष अप्पाने सांगितल्यानंतर मी आपुलकीची नाती नावाचा ग्रुप केला होता. मग फक्त नाव बदललं, पण प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी या ग्रुपवर आणखी काहीच होत नव्हतं. आणि म्हणूनच मी ठरवलं की एकातरी व्यक्तीला दर आठवड्याला आपण भेटायचं. आणि म्हणूनच पहिल्यांदाच सुरुवातीलाच आपण 2 छान माणसांना भेटणार आहोत. म्हणजे आपण सगळे बाकीचे छान नाही आहोत का? आपण नक्कीच छान आहोत. व्हॉल्यूम कमी. तर त्यामुळे आपण आज 2 माणसांना भेटणार आहोत. मुद्दामच नाव सांगितलं नाही. खरं तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की शुक्रवारी नाव सांगेन, पण मुद्दाम नाव सांगितलेलं नाहीये. तर आज आपण भेटणार आहोत प्रवीणाताई आणि राजूभाई यांना, म्हणजेच राजेंद्र पुरव आणि प्रवीणा राऊत पुरव, ह्या दोघांना आज आपण भेटणार आहोत म्हणजे नक्की काय, तर त्यांच्याशी थोडीशी बातचीत मी करणार आहे. आणि तुम्हालाही तुमचा फीडबॅक द्यायचा आहे, कारण प्रत्येकाची ही वेळ येणार आहे. प्रत्येकाची मुलाखत इकडे होणार आहे जे प्रेम जिव्हाळ्यावर आहे. तर मी नमस्कार प्रवीणाताई. नमस्कार. प्रेम जिव्हाळ्यावर आम्हाला आज ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांनी जी उत्सुकता दाखवली की आमच्या ह्या मुलाखतीसाठी, त्याबद्दल त्या सर्वांना पण तर आपण सुरू करूया. गप्पा ह्या घरगुती आहेत, तर सांगितल्याप्रमाणे हा ग्रुप हा कौटुंबिक आहे आणि त्यामुळे वेगळं काही नाहीये. पण हीच आपल्यातलीच माणसं काहीतरी अलौकिक आहेत, विशेष आहेत, आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर भाई, मी आज तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारेन की तुम्ही वाडवळ कट्टा
ही अतिशय सुंदर अशी संकल्पना मांडलीत आणि त्याला सुंदर आकार दिलाय आणि बरेच 250च्या वर माणसं तिथे आज आहेत आणि रोज वाडवळीतून बोलताना दिसत आहेत. जयप्रकाश मामासारखे जे अगदी म्हणजे उमेदवारी करणारी मंडळी आहे की त्यांनी उत्साहाने तिथे एक उपक्रम राबवलेला आहे. 1000च्या वर त्यांनी ते वार्तापत्र बातमीपत्र सादर केलेलं आहे. बरोबर ना. तर अनेक मंडळी आहेत की त्यांनी त्या ठिकाणी येऊन एवढं चांगलं रूप दिलेलं आहे. तर मला विचारायचंय की वाडवळ कट्टा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं म्हणजे ह्या वाडवळ कट्ट्याची संकल्पना जी आहे तिचं मूळ श्रेय आहे हे प्रवीणाकडे आहे. कारण सुरुवात तिने केलेली आहे आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की राजूबाईने तिला सांगून नंतर कट्टा चालू झाला, परंतु तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की हा कट्टा चालू झाला वाडवळ कट्टा आणि त्यानंतर माझ्या कट्ट्याला 1 ते 1.5 महिन्यांनी जॉईन झालो. कारण माझ्या मनात पण थोडंसं आशंका होती की परत आपल्याला ह्या गोष्टीला यश मिळेल. आता मी तर म्हणतो की तिने कट्टा चालू केलाय आणि प्रवीणाचं असं आहे की तिचं सामाजिक कार्य भरपूर आहे, पण तिचं बोलणं किंवा तिचं वक्तृत्व फार कमी आहे. माझं बोलणं जास्त आहे परंतु माझं कर्तृत्व कमी आहे. पण भाई मी असं म्हणेन की असं म्हणतात ना की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. इकडे उलट आहे ना. एका नक्की. आणि कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे. म्हणून आज म्हणतो एक वेगळा तो हे आहे आणि ते मी श्रेय प्रवीणाला देतो. एक त्या वाडवळ कट्ट्याची संकल्पना तिच्याकडून ऐकूया आपण सगळे. नक्की नक्की. प्रवीणाताई तू बोल त्याविषयी. मस्त. खूप छान उपक्रम. प्रवीणताई तुला डिस्टर्ब करते की तुम्ही दोघं अर्धे अर्धे दिसता. जरा जवळ या. काही हरकत नाही, आम्हाला चालेल. हा किंवा मोबाईल थोडासा. हा बरोबर. आता बरोबर. मोबाईल थोडासा मागे करा म्हणजे हे होईल की तुम्ही आम्हाला पूर्ण दिसाल. कारण फोटो घेतला जातोय तर मग तुम्हीच अर्धे येणार ना आज म्हणून. दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अतिशय सुंदर प्रवीणाताईने आता आम्हाला माहिती दिली. तर ह्या वाडवळी भाषेचा कट्टा तर सुरू केला, तर ह्या भाषेसाठी तुम्ही काय काय उपक्रम आतापर्यंत राबवले, पुढे काय राबवणार आहे? आता तसं बघितलं ना तर ह्या वाडवळी भाषेला जी हे काही बोलले की कुठेतरी कुरमळीला पडलेली आणि आपल्या वाडवळांमध्ये ही भाषा बोलण्याकरता कुठेतरी थोडीशी संकोच तर त्याला कुठेतरी आपण दिली पाहिजे. म्हणून हा विचार सुरुवातीला मला पुन्हाही राहून लागते. ह्या दोघांना प्रवीणाने सांगितलं की सगळ्याच्या हातात हा असा विज्ञापन आहे किंवा मोबाईल नवीन तंत्रज्ञान वापरून जरा जास्त अटॅच म्हणून ती सुरुवात केली. आणि मग पाटील सारखे ठामपणे पाटील सांगितल्याप्रमाणे त्यांचे तर आशीर्वाद मिळत गेले आणि भाषेवर चांगलं दुसरी भाषा टिकवायची नाही तर त्या भाषेमधून आपल्या ज्या जुन्या आपली संस्कृती आहे, वाडवळी संस्कृती, वाडवळी परंपरा ज्या कुठेतरी विसरत चालल्यात आणि त्या पुढच्या पिढीच्या हातात कुठेतरी आपण ठेवायला पाहिजेत.
त्याचं जतन व्हायला पाहिजे. म्हणून एक वाडवळी कट्ट्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग असणार आहे. एक पुस्तक आपण प्रकाशित करणार आहोत. जवळजवळ ते 90% पुस्तक आहे. या लोकांच्या महामारीच्या काळामुळे थोडंसं प्रकाशन ढकलण्यात आलं. तसंच आम्ही त्याच्यासाठी समाजाच्या व्यासपीठावर वाडवळीला स्थान मिळावं म्हणून ह्या वाडवळ कट्ट्याच्या माध्यमातून 1,63,000 रुपयाचा निधी गोळा करून तो समाजाकडे सुपूर्द केला आणि संगीत आणि वक्तृत्व स्पर्धा हे समाजाच्या व्यासपीठावर नेण्याचं एक काम तिथे केलं. आणि ते पैसा जमवण्यासाठी करण पाटील आणि हरीश आणि ह्याच्यासाठी हे समाजाच्या आपल्या म्हणजे जन्मती आधारित समाजाच्या संघामध्ये नवीन निधीला आपल्याला त्यावेळेला प्रणिता अध्यक्ष होत्या आणि बऱ्याच जणांनी त्याचा पाठिंबा आणि त्या स्वतंत्र निधीला आपल्याला त्यांनी मान्यता दिली आणि त्या माध्यमातून मग 2 वाडवळी मेळावे झाले. एक पालघरला झाला, दुसरा हनुमंतराव मदानीला झाला. तो मदानीचा मेळावा इतका प्रचंड आहे की प्रत्येक जण त्यानंतर बोलायला लागले की अजून परंतु हे आताच्या परिस्थितीमुळे ते शक्य झालं. परंतु प्रत्येक घराघरात वाडवळी प्रत्येक गावात ह्यासाठी तरी त्याची वाडवळीच बोलायला पाहिजे असा एक थोड्याफार प्रमाणात प्रश्न आहे की आपण. आणि भाई म्हणजे आता नरपडशी मी सर्वार्थाने संबंधित आहे, तुम्ही आहात म्हणून सांगते की प्रवीणाताई नरपडची आणि नरपडकर कुठेही भेटले तरी ते त्यांच्याच भाषेत बोलतात, म्हणजे वाडवळी हा अगदी पहिल्यापासूनच खाक्या. आता आपण सुद्धा ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि अंमलात आणलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर ना? तुम्हाला पण तेच म्हणायचंय ना? मला आणखी एक म्हणायचंय की मी असं बरंच काही ऐकलंय तुमच्याविषयी. म्हणजे मी आता प्रवीणाताईला थोडंसं बाजूला ठेवून तुम्हाला विचारते की तुम्ही खूप तुमच्या ऑफिसमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही खूप परफॉर्मन्स केलेले आहेत असं मी ऐकलंय. तर आम्हाला एक छोटीशी झलक दाखवता येईल का तुम्हाला? हो बरोबर. हा कार्यक्रम नुसता प्रश्नोत्तराचा झाला तर कुठेतरी कंटाळतील आपली मंडळी सगळी प्रेम जिव्हाळ्याची. तर एक थोडीशी झलक दाखवतोय. आता तेवढं काय म्हणजे इथे हे स्टेज नाहीये, खुर्चीत बसलोय त्यामुळे थोडासा हे दाखवतो की माझ्या कंपनीमध्ये मी 2 वर्ष परफॉर्मन्स केला. त्याच्यानंतर गेली 5 वर्ष त्याचं अँकरिंग सूत्रसंचालन मी करत असतो. आणि मग तिथे एक एवढा आता हे नाही आहे, तेवढी आठवत नाही आहे, पण समोर कागद पण पकडलेला आहे. अमोल, आता मी सुरुवात करतोय माझा एक तो परफॉर्मन्स त्यावेळेला अमोल पालेकरांचा एक सुंदर चित्रपट आला होता, थोडासा रुमानी हो जाए. त्याच्यामध्ये त्यावेळेला दुष्काळ पडलेला असतो आणि तो मुलगा असतो, तो म्हणतो बाबा मी पाऊस आणून दाखवतो. तो त्याची बहीण म्हणते हा पाखंडी आहे, हा नाही आणू शकणार. तर तो मुलगा म्हणतो वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, खापरों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है, वही बारिश. यह बारिश अक्सर गीली होती है. इसे पानी कहते हैं हिंदी में, उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में जोल कहते हैं. अंग्रेजी में इसे वाटर और केमिस्ट्री में H2O कहते हैं. यह पानी जब आंख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है. इसलिए जब रोटी हो, मन का प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और एकदम खूप छान. हे एकामागोमाग एक आलेले शब्द असतात ना, हे शब्दाचं सौंदर्य सांगून जातं. आणि मग त्याच्यानंतर मी पुढे गेलो थोडासा आणि मग कुणावर तरी आपलं प्रेम असतं. आपण म्हणजे सगळेच जण बालपणीचं प्रेम असतं, त्याच्यावर प्रेम करत असते. आणि मग त्यांचं दोघांचं कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए कैसे बताऊं मैं तुम्हें
खूप काळजी घे, पण जीवनच्या संधीतो तुम तुम काळजी घे, तुम खुशी हो, तुम प्यार हो, तुम मनमीत हो, और तुम से हर बात मेरे दिन रात से तू, मेरे लिए सपना भी तू, मेरे लिए रोना भी तू, जागना सोना भी तू, जाऊ कधी भेटू कधी तू वा बहुत खूप कुणासाठी तरी बऱ्याच बोललो होतो. अजून एक आहे, पण आता बाजूला प्रवीण आहे, त्यामुळे आता तिला पण थोडंसं करावं लागेल. तर मी इथेही तुमच्याही लक्षात ठेवा की माझं एक 2 कळवी घेतो पुस्तक आहे. हे गाणं सगळ्यांना आपली पत्नी तेव्हा त्या पत्नीची अवस्था काय होती, तर पत्नीचं आपल्या पत्नीवर खरोखर प्रेम होतं, स्वतःच्या कुटुंबात. चंद्रपूर का होतो नसतेस घरी तू जेव्हा. एवढं हे घेतो आणि एक शेवटचं कडवं येतोय. मस्त मस्त खूप छान. नाही खरंच खूप छान. आणि हा पण गुण आम्हाला माहितच होता, पण तरी सुद्धा बाकी सगळ्यांना सुद्धा कळला असेलच. मी प्रवीणाताई तुला प्रश्न विचारते की वेगवेगळ्या संस्थांशी तू संबंधित आहे. मी फेसबुक ओपन केलं की हिची एक तरी पोस्ट असते, छान छान सुविचार असतात, छान छान फोटोज असतात आणि एक तरी प्रमाणपत्र असतं की आम्हाला रोज लिहावं लागतं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, रोज काही ना काहीतरी असतंच. तर तुझी एवढ्या संस्थांशी संबंधित तू आहेस, तर काही 1-2 संस्थांची माहिती तू सांगू शकशील का? मी भारतीय महिला भ्रष्टाचार आणि अत्याचार मुक्तीवर काम करते आणि भारत सरकार पर्यावरण रक्षक सदस्य म्हणून दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो आणि एक आमची हृदयस्पर्शी संस्था हृदयस्पर्शी कोकण म्हणून एक संस्था आहे, त्यामध्ये आम्ही दरवर्षी अलिबाग. भाई तुम्ही म्यूट झालाय, जरा परत. हृदयस्पर्शी कोकण कार्यरत आहे. त्यामध्ये म्हणजे रायगड, डहाणू, दापोली, श्रीवर्धन, अलिबाग येथे दरवर्षी वृक्षारोपण आणि काम करतो. त्याच्यात आम्ही त्यांच्यामार्फत दरवर्षी एल्फिस्टन दुर्घटना झाली त्याची आधी कुटुंबांना मदत केली आणि विरार येथील वृद्धाश्रमाला मदत केली आणि इकडे एक संस्था आहे याची नगरची, त्यांना आम्ही मदत केली. आणि तसंच विरार ज्येष्ठ नागरिकांकडून आम्ही दरवर्षी वाडा, मुखाडा, जंगलपट्टीमध्ये जाऊन तिकडे कपडे, शैक्षणिक साधनं, खाऊन अच्छा मस्त खूप छान. अरे वा मस्त. आणि भाई तुम्ही दोघांनी लॉकडाऊन काळामध्ये नक्की काय काय केलं? कारण बघा मधमाशी संगोपन, वृक्षारोपण हे तुमचे उपक्रम मला माहिती आहे बरोबर, तर मला ह्याच्याविषयी थोडी माहिती सांगा की एकतर काय काय केलं आणि या 2 उपक्रमाविषयी दोघांनी सांगा. तसं बघायला गेलं तर त्यावेळेला आम्ही घर बांधलेलं आहे छोटस वाडीमध्ये आहे, त्या वाडीमध्ये केळी, नारळ, ह्या गोष्टी करत असतो. आणि बाकीची कामं चालूच असतात, तिच्या मागे काम असतात, मला पण ते फोन असतात की आपल्या समाजामध्ये सूचक मंडळाचं काम जे आहे ते वाढवा वधूवर
चालू होतं, लॉकडाऊन काळात चालू हो, होतं. हे काम चालू आहे. अच्छा अच्छा, मस्त छान. आणि आणखी एक प्रश्न भाई तुम्हाला, की विरार टू नरपड व्हाया मधुकर नगर हे कसं काय? तसं बघितलं तर माझं मूळ गाव मधुकर नगर आणि माझ्या गावाचं जर वर्णन सांगितलं तर ते भवानगडच्या अगदी निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं खूप छान गाव आहे. म्हणजे जसं गारकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, अंजन कांचन देशा, देशा असं जे वर्णन केलेलं आहे कवी कुसुमाग्रजांनी, ते वर्णन तंतोतंत माझ्या गावाला लागू पडते मधुकर नगर. त्या गावामध्ये अच्छा. प्रचंड प्रेम आहे आणि गावामध्ये भरपूर जमीन पण आहे आमची स्वतःची मागणी. तर तिथे घर बांधावं अशी इच्छा आहे आणि बांधणार आहे. पण काय झालं, विरारला राहत असताना जागा आमच्या शास्त्री बुवांनी चांगल्या लोकेशन मध्ये हॉलमधून बाहेर बघितलं की समोर समुद्र दिसतो. छान आल्हाददायक बरोबर. पण नक्की कारण शेवटी माझा जन्म बरोबर आहे. आणि पण तरी सुद्धा मला एक विचारावं असं वाटतं की जसं सांस्कृतिक केंद्र आहे नरपड, कारण अनेक कला तिकडे जोपासल्या जातात, तर मधुकर नगर पण तसंच आहे, बरोबर ना? म्हणजे तिकडे हा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिग्गज लोक मधुकर नगर मध्ये जन्म घेतलेले आहेत. आपल्या समाजात चांगले त्यांनी म्हणजे कारकीर्द गाजवलेली आहे, बरोबर ना? तर तुम्ही मधुकर नगर साठी पण काही करणार आहात का? मधुकर नगर साठी प्रवीणा आणि मी नेहमी करतो. आणि मी तुला सांगतो की काय होतं, ते सांस्कृतिक कार्यक्रम आणि आता आमच्या गावामध्ये शेडेदेव, जागृत शेडेदेव ग्रामस्थ देवता आहे, त्याचा दरवर्षी भंडारा होतो. आणि नवयुग मित्रमंडळ ही संस्था मधुकर नगरची पहिल्यापासून कार्य करते. तर ह्यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जातो, काही जोड्यांचा भंडारा असतो. तर त्या गेली अनेक वर्ष मी आणि प्रवीणा आमच्याकडे त्याचं नियोजन करण्याचं काम दिलेलं असतं. म्हणजे तो संपूर्ण कार्यक्रम आम्ही दोघं आणि आमचे जे सहकारी आहेत इथं ते मिळून आम्ही करत असतो, परंतु आमचा सिंहाचा वाटा तिथे असतो. मस्त छान. पण भाई, आता तुम्ही एवढं दोघांनी पण वाडवळीसाठी खूप काम केलेलं आहे, आणि तुमच्या बरोबर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे श्रीकांत राऊत, जयप्रकाश राऊत, बरीच मंडळी आहेत, सगळ्यांची नावं नाही घेत, पण हरेश वगैरे सगळे, आणि ह्या सगळ्यांनी आपल्याला खूप म्हणजे मदत पण केलेली आहे आणि हा आपण उपक्रम चांगला राबवला. पण एक प्रश्न असा आहे की मराठीलाच अशी दयनीय अवस्था आहे, तर आपली वाडवळी भाषा ही टिकून राहील का? आणि दुसरी गोष्ट की आपली पुढची पिढी बोलेल का? कारण आपल्या घरातली मंडळी, भावाची मुलं, बहिणीची मुलं, आपली मुलं ही बोलतात का? नक्कीच ठाम विश्वास आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपला आत्मविश्वास असतो तेव्हाच आपण त्या क्षेत्रात फील्डमध्ये उतरायला पाहिजे, हे आमच्या दोघांचंही ठरवलं. आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की ज्या पद्धतीने मालवणी आणि इतर जे समाजातले आपली बोलीभाषा गावाला गेल्यावर बोलतात आणि आपल्या पुढची पिढी पण त्यांची बोलत आहे, तर आपली ही पिढी बोलायला पाहिजे आणि बोलायला लागले. आम्ही तिथं भांडवल कट्टा काढल्यानंतर एक कट्टा झाला, त्याच्यानंतर आपल्या समाजातील जे तरुण आहेत, म्हणजे 18-20 तरुण आहेत, त्यांनी एक कट्टा पूर्णपणे निर्माण केला आणि ते पण वाडवळीमध्ये त्यामुळे आमचा भाषा टिकवायची. मी पण वाडवळ कट्ट्यामुळेच लिहायला लागले, वाडवळ कट्ट्यामुळेच बोलू लागले. तर पहिलं व्यक्तिमत्व आहे तू, त्यामुळे तू सगळ्या गोष्टी कव्हर करू शकते. राजू, आपली आताची मीटिंग आहे ती आपल्या भाषेत जरा आता जी मीटिंग जी चालू आहे सर्वांनी म्यूट करा, कारण ऐकायला येत नाही म्हणून. माझा आवाज येतो? हा भाई, तुम्हाला एक प्रश्न
मी भाईंनाच का विचारते, कारण दोघांनी बोलावं म्हणून सांगते, पण भाईंना एक प्रश्न विचारते आणि एक प्रवीणाताईला विचारते की दोघांनीही आपल्या आयुष्यातला एक गमतीदार अनुभव मला सांगा की सगळे ऐकतील. आता थोडंसं वातावरण गंभीरतेकडे आलो ना आपण, थोडासा एक मजेशीर असा प्रसंग किंवा गमतीशीर प्रसंग काही असेल तर सांग. आता तसं गमतीशीर म्हणजे हिला तर काय मला सांग, पण मी एक थोडासा आपल्या समाजाच्या पण ह्याला असलेला सांगतोय की मला फोटोग्राफीची आवड आहे. तर आपल्या समाजाचे जे सामने किंवा अधिवेशन वगैरे होत असते ना, तिथे मी भरपूर फोटो काढत असतो. आपल्या जयेश राऊत किंवा ह्याला माहिती आहे आपल्याला विनय राऊत, आणि हे फोटो आपल्या एकदा काय झालं, घरपटा मंडळाची मीटिंग चालू आणि तिथे मी काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा समाजातल्या तिथं पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे आपल्या समाजाचे पदाधिकारी सहाय्यक काम करत होते, परंतु त्यांनी मला त्यांना सांगितलं हे आपल्या समाजाचे फोटोग्राफर सांगितलं. मस्त, छान ना. हा नवीन पदवी बहाल केली. तुला काही असा एखादा प्रसंग आठवतो का ग? आजीचा प्रसंग सांग, बाईचा. वाढवण पण मस्त, मी ऐकलेला होता म्हणून म्हटलं तुला एक गमतीशीर अनुभव तू पण सांग. आता भाई, हो ती आठवण राहते. भाई, एखादा असा हेलावून सोडणारा किंवा डोळ्यात पाणी आणणारा असा प्रसंग तुम्ही दोघंही एक एक सांगावं. खरं म्हणजे एक आत्ताच म्हणजे थोडं काही दिवसापूर्वी घडून गेलेला प्रसंग सांगतो की आपल्या समाजातले एक तरुण मुलगा आणि त्याची तरुण पत्नी म्हणजे 40-35 वर्षी आपल्या त्या आता आलेल्या महामारीमुळे गेले दोघंही गेले. आणि त्याचा मुलगा आम्ही त्यांच्याकडे आपण जे सांत्वनासाठी जातो तेव्हा वडील आणि आई पण गेले आणि ती आजी तिथे रडते. 5 मुलं त्या आजीला सांगतो आई आता आपण दोघं राहायचं ना त्यावेळेला होल हेलावून टाकणारा प्रसंग होता, बरोबर ना? अजून काही प्रवीणाताई, तुला अजून काही प्रसंग सांगायचा एखादा असा आठवणारा? ठीक आहे. आणखी मला एक विचारायचं की प्रेम जिव्हाळा आपला ग्रुप आहे, याच्यातर्फेच आपण आज तुमची मुलाखत मी घेते. तर मला एक सांगा की आपल्या प्रेम जिव्हाळा ग्रुपमध्ये काही वैशिष्ट्य सांगा किंवा काही उपक्रम सांगा किंवा काही बदल सांगा, काही सांगायचंय का तुम्हाला? तसं बघायला गेलं तर आम्ही दोघंही बऱ्याच ग्रुपवर आहे आणि प्रेम जिव्हाळा ग्रुपची ह्या ग्रुपवर जे लिखाण येतंय ना, फार सतत लिखाण दर्जेदार की आणि वैचारिक तसंच म्हणजे बरेच पण ते लिहित असते किंवा तुझ्या कविता वगैरे ते दर्जेदार लिखाण. ह्या बाबतीत जर असं कुठे कंपॅरिझन केलं तर हा कट्टा मला प्रातिनिधिक रूपाने सगळ्यात जरा दर्जा त्याचा वरचाच कुठेतरी वाटतो. म्हणजे पण चांगले नक्कीच. आणि सगळे आपले नातेवाईक आहेत, आपली माणसं आहेत आणि म्हणून एक जिव्हाळ्याचं कौटुंबिक वातावरण पण आहे, बरोबर ना? आता मला एक जिव्हाळ कट्टा
प्रेम जिव्हाळा, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की आम्ही अनेक ग्रुपवर आहोत, तर ह्या एवढ्या ग्रुप मधल्या कुठल्या एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही काही सांगताल? एका व्यक्तीविषयी सांगणं फार कठीण आहे, पण तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीविषयी काही सांगता येईल तर सांगा दोघांनी. तसं बघितलं तर अनेक जण आहेत, पण त्यातल्या त्यात म्हणजे शोभनचं जे लिखाण आहे त्याचा मी चाहता आहे. की तिचं जे लिखाण असतं, जे शैक्षणिक क्षेत्रातलं जे लिखाण ती करते, ते मला वाटतं मी आतापर्यंत वाचलेलं म्हणजे आपलं कौटुंबिक जिव्हाळा सोडून आपल्या समाजामध्ये जे लेखन करतायत त्याच्यातलं अत्यंत दर्जेदार लेखन तिच्या जवळ आहे आणि सगळ्यांनीच ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं. तिचं पुस्तक रूपाने आलेलं असं दे. म्यूट झाला. ती सुद्धा ऐकते, त्यामुळे तिला पण बरं वाटलं असेल की तिचं लिखाण, म्हणजे मी एकच व्यक्तीचा उल्लेख करायला सांगितला आणि तुम्ही तिचा केला. खूप छान. प्रवीणाताई, तुला कोणाचा उल्लेख करायचा आहे असा? आपल्या तसं प्रेम जिव्हाळ्यामध्ये आणि आपल्या वाढवकट्टा याच्यामध्ये आपले जयू मामा आपले ते खूप म्हणजे त्यांचं लिखाण सगळ्याला म्हणजे त्यांनी वाढवकट्ट्याला एक कळस दिले. नक्कीच त्यांचा वाडवळ कट्ट्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान फार मोठं आहे. कधी कधी रात्री पाठवतात, त्यामुळे नक्कीच त्यांचं कौतुक आहे. आणि कोणाचाही वाढदिवस असेल, मित्रवाळ्यावर बऱ्याचदा वाढदिवस विसरते, पण ते लगेच फोटो टाकतात आणि त्यामुळे आपल्याला वाढदिवस साजरा करता येतो. खूप छान सांगितलं तू. आणि भाई, तुम्ही लेखन करता, कविता लिहिता, सूत्रसंचालन करता, मला ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा काही छंद आहे का? काही छंद नाही, कारण ते फावल्या वेळात कधीतरी कविता थोडीफार करतो. पूर्वी काही म्हणजे सिरीज जे मासिक येत होतं त्याच्यामध्ये किंवा चालनामध्ये माझ्या कविता यायच्या. चालनातल्या कविता म्हणजे तू वाचल्या असतीलच. 1990 पासून नक्की वाचले. त्यामुळे कवितेवर थोडस माझं जास्त हे होतं. एखादी कविता आमच्यासाठी. नक्की. छोटीशी कविता घेतो एक, आणि ती पण चालनाच हातात आहे. नेमकं मिळालेला आहे, जुना पुराणा कुठला तरी. 2012 साली लिहिली होती. त्या वेचलेल्या फुलांनी प्रीत अशी गुंफू दे, त्या वेचलेल्या फुलांनी प्रीत अशी गुंफू दे, त्याच हृदय गीतांनी मैफल ही धुंद होऊ दे, त्याच हृदय गीतांनी मैफल ही धुंद होऊ दे. ओठांवरल्या गाण्यांनी मन चिंब होऊ दे, ओठांवरल्या गाण्यांनी मन चिंब होऊ दे, शब्दन शब्दात सुमधुर संगीत होऊ दे, शब्दन शब्दात सुमधुर संगीत होऊ दे. विरुद्धेत ढग, विरुद्धेत ढग सावल्याही करू, विरुद्धेत ढग सावल्याही करू दे, मन मनात नित प्रेम हे बहू, मन मनात नित प्रेम हे बहू. लाजरी बावरी आज बंधमुक्त होऊ दे, तुझी माझी प्रीत अजाणता व्यक्त होऊ दे, तुझी माझी प्रीत अजाणता व्यक्त होऊ दे. पण ह्याच्या पलीकडे सुचिता तुला एक सांगतोय की अरविंद भाईंना, म्हणजे मी कॉलेजला होतो, कीर्ती कॉलेज प्रभातली, आणि अरविंद कॉलेजचं समोर आहे. तर एकदा त्यांनी मला रस्त्यात मला भेटले त्यांच्याकडे जाणे. त्यांनी मला सांगितलं कविता करतो, परवा आपलं आणि तुझ्याकडून मला एक कविता हवी आहे, पण ती कशावर पाहिजे की जुन्या रूढी परंपरा किंवा जे आहेत त्याच्यावर प्रहार करणारी पाहिजे. आणि मी एका दिवसामध्ये ती कविता लिहून त्यांच्या समोर दिली, आणि त्या कवितेला मला त्यावेळेचे महापौर होते त्यांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं होतं त्या कवितेसाठी. त्या कवितेच्या 4-5 ओळीतली कविता आहे, छोटीशी, की जे आपल्याकडे आता ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आदिवासी राहतात, त्यांचं भूत भविष्य याच्यावर एवढा दाट विश्वास आहे की औषधोपचार नाही, तर मी त्यांच्यासह लिहून
टाकली, थोडेसे 2-4 ओळीमध्ये युवाची बायको आजारी झाली, युवाची बायको आजारी झाली, खटकी धरली. युवानं देवाला युवानं देवाला संस्काराच्या चुलीवर कोंबड्या दिवस नैवेद्याला सावळा दिसली, दिवस नैवेद्याला सावळा दिसला, मग नैवेद्य प्रसाद घेऊन गावाला घेऊन अरे वा, मस्त. भाई या सर्व कविता तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकायच्या आहेत हा, तुम्ही आज सादर केलेल्या. नक्की नक्की नक्की. हा, आणि प्रवीणाताई, आता तू वेगवेगळे पदार्थ, मला मी नेहमी उल्लेख करते तो म्हणजे खिचडीचा, साबुदाण्याची खिचडी. तर वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. असा आपला एखादा वाडवळी पदार्थ जो प्रकर्षाने तू बनवते, हा, असा मला एखादा पदार्थ सांग. हा, वालाची मुटकं. हा हा हा, आपला एक हा, हो नक्की नक्की. मीटिंग मी मध्ये सर्वांना सांगते हा, प्रेम जिव्हाळ्यामधल्या सगळ्यांना, की जेव्हा जेव्हा ही मीटिंग यायची तर माझ्यासाठी काही ना काहीतरी डब्यामध्ये घेऊन येते. आणि आम्ही मीटिंग सुरू असताना, जसं पिरियड चालू असताना मुलं खातात, तसं आम्ही मीटिंग चालू असताना हळूच खायचो, सगळ्यांची नजर चुकवून. त्यामुळे ती मीटिंग पण आम्ही एन्जॉय करायचो. आणि खरोखरच वा, व्हेरी गुड, मस्त, खूप छान. आणि म्हणजे आज हा गप्पांचा कार्यक्रम खूप छान रंगतोय. मी प्रेम जिव्हाळ्याच्या मंडळींना, इकडे उपस्थित असलेल्या कोणालाही जर ह्या दोघांना काही प्रश्न विचारायचा असेल आणि खोंडीत टाकायचं असेल तर आपल्याला ही संधी आहे. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? कोणी आहे का प्रश्न विचारायला? जयू मामा किंवा आणखी कोणी आहेत ज्यांना प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. आपला वेळ फार कमी आहे म्हणून विचारते, पण मला वाटतं कोणाला विचारायचं नाहीये. तुम्ही आज म्हणजे हा आपला एक खरं तर कौटुंबिकच कार्यक्रम, आणि तो पण गप्पांचा कार्यक्रम. आम्ही आज इकडे बोईसरलाच आहोत सगळी भावंड, आणि संदीप बंधूच्या नवीन घरी आहोत, आणि तिथूनच हा कार्यक्रम करतोय. मला टेन्शन होतं सकाळपासून की नेटवर्कचा इश्यू इकडे होईल का, पण काही न होता विनासायास तुमच्याशी छान गप्पा मारता आल्या. आणि मला असं वाटतं की जेवढी मंडळी आपली 20-25 मंडळी इकडे आहेत त्यांनाही मजा आली असेल, कारण खूप दिलखुलास असं काही मुलाखतीचा कार्यक्रम नाही, पण गप्पांचा कार्यक्रम छान रंगला असं म्हणता येईल. मला वाटतं की आपला प्रेम जिव्हाळ्याचा जसा वाडवळी मेळावा केला होता तसा एक मेळावा घ्यायला पाहिजे सर्वांनी. नक्की करूया. कारण काय, या हो. ओळखी सगळ्या ओळखी आणि प्रत्येकामध्ये जे गुण आहेत ते त्यांना तिथे दाखवता येतील आणि हो. जवळ येता येईल आपल्याला. मी आणि विनयने ठरवलंच आहे, पण आता थोडंसं कोरोना वगैरे गेल्यानंतर आपण तो कार्यक्रम नक्कीच घेऊ. तुम्ही आज खूप म्हणजे छानपैकी आमच्याशी गप्पा मारल्या. एरवी आपण बोलतो, पण त्यावेळी प्रवीणाताईचे मिस्टर म्हणून किंवा प्रवीणाताई माझी बहीण म्हणून अशा पद्धतीने आपण बोलत असतो, पण आज एक त्याला थोडीशी औपचारिकता आणली आणि प्रेम जिव्हाळ्याचा, प्रेम जिव्हाळा आपुलकी सगळं घेऊन आपण ह्या गप्पा मारल्या. मला वाटतं सगळ्यांना आवडलंच असेल. मी सर्व प्रेम जिव्हाळ्याच्या वतीने तुम्हा सर्वांचं आभार मानते की तुम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आणि या दोघांचे आभार मानते की तुम्ही खरोखर खूप छान माहिती दिली. म्हणजे मला सुद्धा कितीतरी गोष्टी माहिती नव्हत्या, त्या कळल्या. हिच्या सर्व संस्था मला कळल्या. त्याच्यानंतर तुमचे पण वेगवेगळे छंद कळले. तुम्ही केलेला परफॉर्मन्स आम्हाला आवडला आणि सर्वांनाच आवडला असेल. तर मी प्रेम जिव्हाळ्याच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. नमस्कार. थँक्यू. कोणाला काही विचारायचं असेल तर मीटिंग घेऊ का? लेट व्हायला हरकत नाही. हा, छान छान. कार्यक्रम खूप छान झाला. पहिला प्रयत्न होता, खूप छान झाला. छान माहिती दिली आणि प्रेझेंटेशन तुमचं खूप छान होतं. खूप खूप धन्यवाद. आणि असे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत. म्हणजे फक्त आपण मेसेज वाचतो, पण असं आपण लाईव्ह प्रत्येकाला बघू शकतो आणि प्रत्येकाशी बोलू शकतो.
बरोबर आहे. आता आपण दर शनिवारी एका व्यक्तीला भेटणार आहोत आपल्या खूप छान, खूप परिवारातल्या मस्त. प्रेम जिव्हाळा परिवारातल्या एका व्यक्तीला दर शनिवारी भेटणार आहोत. खूपच छान उपक्रम आहे आणि खूप छान वाटतं. जरी आपण लांब असलो तरी घणा मस्त आपल्याला आवडणार आहे. आणि मला वाटतं पुढच्या वेळेला आणखी ह्याच्यामध्ये वाढ होत जाणार आहे. आज 25, 50, 100 कोण असतील, पण आणखी पुढच्या वेळेला वाढत जाणार आहे. नक्कीच. सुरुवात होती त्या पद्धतीची मनात सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला आणि सगळ्यांनी कौतुक केलं त्याबद्दल सगळ्यांनी घणा मस्त. थँक्यू. हॅलो हॅलो श्रुतिका, मी श्रुतिका बोलते. सूत्रसंचालन खूप सुंदर होतं आणि मामा मामी मुलाखत खूप आवडली मला. थँक्यू. थँक्यू. आणि असे तुमचे प्रोग्राम होऊ द्यात नेहमी, म्हणजे आम्हाला त्या निमित्ताने समाजाशी कनेक्टेड राहता येईल. व्हेरी गुड. आणि तुमच्या वाढवणी कथेची किंवा प्रेम कथेची आम्हाला कायम कनेक्ट. मामा तुमचे आणि मामी लिंक नेहमी पाठवतील. तुम्ही दर शनिवारी अटेंड करा नक्कीच. आम्हालाही आनंद होईल. हो नक्की, अगदी थँक्यू. थँक्यू. आता मीटिंग लिव्ह करायला हरकत नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी मीटिंग सोडायला हरकत नाही. शुभरात्री. सर्वांना शुभरात्री. चला, मस्त कार्यक्रम झाला. एक तासात घणी मजा आली. हो हो, धन्यवाद. हा, तेच बघूनच बोलला ना, हो. त्यानंतर घणी मजा आली. हा कार्यक्रम आपण वाढवलीत का पावला नाही, पण आज ऐकून मिळलं जगल्या भाषेत. आणि सुचिता ते मला पहिल्यापासून अनुभव आहे की ती मस्त अँकरिंग जकलच करते, हो. त्यामुळे काय प्रश्न नाही. ही आणि संकल्पना ती तुमच्या की हा, आपण बरोबर. हे काय आपल्याला पहिल्यांदा समजतो नाही, हे गुगल ना अमुक न पोराईन बनवलं. ते पहा हकरा आता जरा समजायला लागले. ही लिंक काही करा, ती लिंक काही करा, पोरं बनली. आमचे ते दोघं इंजिनियर ना, ते म्यूट झाले ना बोलते तो. मला काय बोलणार. त्याला हाच कार्यक्रम होऊन दे दरवेळेला, आणि एक तासातच जगल्यांना मस्त बोलव्या मिळेल. हा, त्यामुळे बरं पडेल. चला, आता जेवया का नाही? काके आज भाजी. आज हेणवार ना. नाही, सुचिताला एक हे म्हणजे आभार मानले, म्हणजे आपला 1600वा भाग येते सोमवारी. वाडवळी वार्तापत्र. 1600 भाग पूर्ण होतात. त्यामुळे त्या आधीच कार्यक्रम केला तर बरं झालं. त्यामुळे मला बरं वाटलं. जगलाय पण. चला, थँक्यू व्हेरी मच. विजयाना तर वाडवळी समजलं नाही, मग इंग्लिश पण बोलावं लागते आमच्या पोरांना विजय. पण आता खरे वाडवळी समजवा लागले. तुम्ही वाडवळीत. आणि प्रेम जिव्हाळा खरंच प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे. आणि त्याच्या आगू वाचतात, कारण तुमच्याकडे आपले ग्रुप जास्ती होतात, पण त्यात गण लिखाण बरं होते. माव लिहव्या विचारूच आपण, तेवढा वेळ कमी पडते मग, आणि त्यामुळे जरा अडचण होते. बाकी सुचिता नाही. आणि आपण हे विषय दिले ना, आता समजा सोमवारी एक विशेष आहे, मंगळवारी लग्ना विषय, बुधवारी शेती विषय, गुरुवारी वाडवळी शब्द आहे, नंतर शुक्रवारी ओळख होती कोणची, शनिवारी इतर भाषे शब्द आपल्या भाषेत येतात, इंग्रजी म्हणा कोणत्या भाषा येतात. त्यामुळे ते आपल्याला विषय वेगवेगळे आल्यामुळे पेपर ओढव्या लोकांना बरं पडते, आणि त्या उद्देशाने आपण लिहितो. आणि शक्यतो आपल्या श्रद्धांची आल्यावर आपल्याला ऍडजस्ट करावं लागते. कोणीतरी
तर मग ते ऍडजस्ट करूया असं सगळं चाललंय. पण बरंच चाललंय आता. हो, हो. कोरोना नंतर ते आपले 2-3 मेळावे झाले ते व्यवस्थित. तुमचं जे वेगवेगळे विषय येतात ना ते हा. म्हणजे उत्सुकता होते की आज कोणता येणार आहे, आज हा, कोणता ते- येणार आहे, आज कोणते प्रश्न येणार आहेत. याविषयी मला बऱ्याच लोकांना उत्सुकता होते आणि ते मला बरेच जण विचारतात म्हणजे तुला हे सुचते का काय नाही. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठतं ना तेव्हा जे काय सुचते ना ते लिहून टाकतं. हो. त्यामुळे मी काही विचार नाही करीत विषय फिक्स आहेत का पण त्याचं ज्ञान मिळते. त्यामुळे होते. विविधता ठेवणं कठीण असेल म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन नवीन विषय विषय सुचणे आणि ते प्रश्न टाकणे. बरोबर. आणि त्याचा समाजात म्हणजे बोध पण होतात आणि कोणी मन दुखणार कोणचं बाबा हा ह्यो मला बोलला का त्याला बोलला असं काय नाही. एक जनरली आपल्याला हे बोलता येते लिहिता येते एवढंच, बाकी काय नाही. हो. चला धन्यवाद. चला, गुड नाईट. शुभ बाय बाय. हा पण येणार ना आता टेम्पो आजच नारळ वरून टेम्पो आला. हा का? हा. हा तर आता बुधवारी येणार आहे. हा हा. हा चला. संदीप बरं आहेत ना? हो एकदम म्हणजे असे दुकान चालू झालं तुम्हाला दाखवलं ना. हो बघितलं. त्यामुळे त्यामुळे आता दोन्ही बाजून व्यवस्थित आहे. हो. चला ठेवतो. चला, हो, चला. थँक्यू. हेमंत राऊत आहे ते किल्ला, हर्षद राऊत आहे, विजया चौधरी तो माझा मित्र रामबगचा. चला मंडळी चला. हा चल. चल.